रविवार असल्यामुळं आजचा बेत होता वड्याचा, उडदाचे वडे. पण त्याआधी सकाळी उठून, रविवार आहे पौष महिन्यातला, त्यामुळे सकाळी उठून आधी पूजा करून घेतली. तब्येत बरोबर नसल्यामुळं 4 दिवस झालं मी वसमतला गेले नाही. जे सामान होतं त्याच सामानात मी याही रविवारी पूजा केली. रविवार असलं की नाश्त्याचं काहीतरी लागतं. इडली, वडा, डोसा असं काहीतरी असतं. इडली आणि डोशाचं जे पीठ आहे ते फर्मंट काही थंडीमुळं होत नाही, त्यामुळं मग वडे एकदम सोपे उडदाच्या डाळीचे. मी रात्रीच उडदाची डाळ भिजवली होती आणि सकाळी उठल्याच्यानंतर लवकर ती आधी मिक्सरमधून बारीक करून ठेवली आणि त्यानंतर पूजा करून घेतली. पूजा केल्याच्यानंतर कुकर लावून घेतलं. कुकरमध्ये सांबार करून घेतलं आणि सांबारच्या नंतर लगेच डाळीचं जे पीठ करून ठेवलं होतं ते फेटायला घेतलं. पाणी न टाकता डाळ वाटून घ्यायची आणि त्यामध्ये अजिबातही सोड्याचा वापर करायचा नाही. जितका सोडा तुम्ही टाकाल तितकं ते तेल पितं. मी अजिबात एक चुटकीही सोडा टाकत नाही. जेवढं मीठ लागतं तेवढं मीठ टाकायचं आणि ह्याला व्यवस्थित असं फेटायचं. जोवर हे हे पीठ पाण्यात टाकल्याच्यानंतर वर तरंगत नाही तोपर्यंत त्याला फेटायचं. पाण्यात टाकून बघायचं. पाण्यात जर असं तरंगलं तर समजायचं की आता पीठ रेडी आहे. नाहीतरी तुमचं जे पीठ आहे ते खूप तेल पेणार. त्यासाठी बिना तेलकट करायची असतील तर या पिठाला बराच वेळ फेटून घ्या आणि त्यामध्ये अजिबातही सोडा घालू नका. सांबार रेडी होतं. त्यानंतर मी तेल ठेवलं गरम करायला. तेल गरम झाले का पाहत होते. तेलामध्ये थोडंसं टाकून बघितलं. जर तुम्हाला हाताने वडे टाकता येत नसतील तर अशा प्रकारे चहाची चाळणी घ्यायची. चहाची चाळणी ही स्टीलची असली पाहिजे. दुसऱ्या चाळणीने ती जळून जाईल. स्टीलच्या चाळणीवर अशा प्रकारे पीठ टाकायचं, त्यामध्ये गोल करायचं आणि पिठामध्ये अलगद ते सोडून द्यायचं. जास्त वेळ लागत नाही याला. हाताने येत असतील तर हाताने करा, पण जर हाताने कधी येत नाहीत आणि हाताने केलेले थोडेसे छोटे होतात, या चाळणीवरती टाकल्यानंतर मोठे मोठे वडे तयार होतात. यानंतर मी थोडेसे हातानेही करून बघितले. मी तसे तर हातानेच वडे करते, पण तुम्हाला येत नसतील तर करायला त्यासाठी मी चाळणीचा उपयोग सांगितला. चाळणीने खूप छान होतात. त्यानंतर मी अशा प्रकारे छोटे छोटे हातानेच टाकते वडे. हातावर पीठ घ्यायचं, आधी पाण्यात हात बुडवून घ्यायचा, त्यानंतर पीठ घ्यायचं आणि हातामध्ये घेऊन त्याला गोल करायचं आणि अलगद तेलामध्ये सोडून द्यायचं. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि याला बराच वेळ गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं, नाहीतरी मध्ये पीठ कच्चं लागतं. जोपर्यंत असा कलर येत नाही तोपर्यंत ह्याला छान तळून घ्यायचं. अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा. अजिबातही तेलकट होत नाहीत. मी इथे घरची डाळ वापरली होती. सालीसकट ही डाळ होती.